ओबीसी नेते प्रकाश शेंडगे बोलतात, आपण ऐकूया। आला आहे का या संदर्भात काय माहिती? ठीक आहे। हे पहा, वडीकोदरी गावामध्ये लक्ष्मण हाकेचं आंदोलन जे आहे, नवनाथ वाघमारे 9 दिवस उपोषण जे आहे ते त्या ठिकाणी सुरू केलं होतं। त्याचप्रमाणे पुण्यामध्ये आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाडे यांनी उपोषण त्या ठिकाणी जवळजवळ 8वा दिवस त्यांचाही उपोषणाचा आहे। या उपोषणाच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र शासनाने आज या ठिकाणी ओबीसींच्या ज्या काही मागण्या असेल त्याच्यावरती चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आजची बैठक त्या ठिकाणी बोलवली होती। त्या बैठकीमध्ये ओबीसीचे सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी होती। त्या ठिकाणी जालन्याहून वडीकोदरी येऊन जे आंदोलक जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं। पुण्याचं शिष्टमंडळ जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि दोन्ही शिष्टमंडळांनी त्यांनी आपापल्या मागण्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदयावर ठेवल्या। आम्ही सुद्धा या ठिकाणी जो काय ओबीसीवरती आता जो विषय चालू आहे की ज्या कुणबी दाखले 57 लाख कुणबी दाखले जे दिले गेलेले आहेत असं जरांगे सांगतायत आणि त्या अनुषंगानं 80% मराठा समाज जो ओबीसीमध्ये घुसलेला आहे आणि आता सगळे सर्वेच्या माध्यमातून बाकीचा 20% सुद्धा घुसणार आहे। याविषयी प्रकर्षाने ह्या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी झाली। काहीच मला डिटेलमधलं माहित नाही, मी मोगमच हो किंवा नाही कसं म्हणावं।